फक्त कष्ट करायचे आणि संयम ठेवायचा. हार होतील पण हार कधीच नाही होत. येतील जातील फक्त कष्ट करायचे आणि संयम ठेवायचा. हार होतील पण हार कधीच नाही होत. येतील जातील. तर नमस्कार मित्रांनो, आपण जर आजचा प्रूफ पाहायचं असेल तर प्रूफ सांगू नक्की कमेंट करा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल बॉयज बीटवरती आणले. तुम्ही प्रूफमध्ये पाहायचं असेल तर प्रूफ सांगू नक्की कमेंट करा मित्रांनो. तर पाहू शकता जरांना वेळ घालता आजच्या व्हिडिओला चालू करणार मित्रांनो. पाहू शकता जे आपलं अलर्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो. अलर्ट जे नवीन व्हर्जन आहे ते आलेलं आहे. मी तुम्हाला 2-4 दिवसात देऊन देणार, याचा काही प्रॉब्लेम नाही. ते अपडेट न्यू व्हर्जन आहे. तर पाहू शकता आपले जे बिटमार्क आणि शेक इफेक्ट आहे ते पाहू शकते. अशा प्रकारे बिटमार्क आहे. तर ह्याच्यात काय दिलेलं आहे मित्रांनो, जो आयफोन इमोजी इथं दिलेला आहे. तर त्याच्यात येणाने असं ऑप्शन दाखवणार फक्त. तर त्याच्यात तुम्हाला देऊन इझिलीपणे. तर पाहू शकता असा तुम्हाला बिटमार्क पाहायला भेटणार आहे. पाहायला भेटल्यानंतर तो एडिट आहे पाहू शकता. जो ग्रुप आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर पाहू शकते अशा प्रकारे भेटणार तुम्हाला. आणि बॅग घ्यायचं मित्रांनो. बॅग घेतल्यानंतर एवढं शर्टमध्ये बिटमार्क आहे. एवढं झालं मित्रांनो. बॅग घ्यायचं. बॅग घेतल्यानंतर ना ते पाहू शकता डबल बॅग घेतो मी आणि शेक इफेक्टमध्ये जातो. शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर तिथे पाहू शकता फोटो दिला. फोटो तुम्हाला एकदम स्मॉल साईजमध्ये दिला, म्हणजे टाईल्स लावलेला आहे. म्हणजे जो इफेक्ट असतो तो टाईल्स आपल्या घरातल्या टाईल्सला मित्रांनो. जे ज्या टाईल्स त्याच्या तुम्हाला मोठं दिसत असेल, वेगळं दिसत असेल तर असं करता येते मित्रांनो. पाहू शकता एवढं इफेक्ट दिलेले आहे. आपण किती मोजून 5 इफेक्ट आहे. 5 इफेक्ट आपण कॉपी करून डायरेक्ट लावणार आहे. तर पाहू शकतो मित्रांनो. पहिले आपलं जे बिटमार्क आहे ओपन करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला काय फोटो पाहून घ्यायचा, फोटो बरोबर ॲडजस्ट झाला आहे का नाही. तुम्हाला फोटो चेंज करायचा असेल तर पाहू शकता. फोटो म्हणजे टच करायचं, कलर अँड फिलमध्ये घ्यायचं. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला जो अल्बम असेल ऑलमध्ये जायचं. अजून तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्यायचा. पाहू शकता मी आता एक असं आहे तर नाही माझ्याकडं, आता सनी जाधवचं घेऊन घेतो मी. तर पाहू शकता हा फोटो आहे. ह्या फोटो घेतल्यानंतर मित्रांनो असं दिसणार आहे. असं दिसल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, आता इथून तुम्हाला बॅग घ्यायचं. बॅग घेतल्यानंतर डबल इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला इथे बॉक्स दिसत असेल पाहू शकता. हा राऊंड केलेलं ती दिसत असेल तर टच करायचा. म्हणजे नेहमी तोच वापरणार आहे. जेवढे व्हिडिओ टाकले तेवढे. तर एवढं सिलेक्ट केल्यानंतर डबल तोच बॉक्स दाबायचा मित्रांनो. आणि इथून तुम्हाला कॉपी लेअर म्हणून येणार 7 लेअर. कॉपी लेअर आल्यानंतर बॅग घ्यायचं आणि इथून कॉपी करून घ्यायचे मित्रांनो. हे विसरू नका. पाहू शकता मिसिंग आयफोन इमोजी 16 हे तुम्हाला दाखवणारच आहे. मी तुम्हाला आयफोन इमोजी देऊन देईल. त्याच्यात म्हणजे अलर्ट मोशनमध्ये असते. आता एवढं झालं मित्रांनो बॉक्स टच करायचा आणि इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं. म्हणजे एवढंच डायरेक्ट नाही करायचं आहे. बॅग घ्यायचं मित्रांनो. हे बॅग्स आणि समोर करायचं आहे. तर थोडं समोर यायचं. डबल बिटमार्क दिला आहे तिथे जायचं. दुसऱ्या सेकंड बिटमार्कवर जायचं आणि इथून पेस्ट करून द्यायचं मित्रांनो. एवढं सिम्पलमध्ये तुम्हाला इफेक्ट लागून जाणार. लागल्यानंतर ना काय करायचं, हे दोन्ही जे रेक्टँगल आणि आयफोन इमोजी दिलेले शेवटपर्यंत वळल्यानंतर ना जो शेवटचा वरतून एकदम पहिला फोटो आहे फोटो टच करायचा आणि इथून हा ऑप्शन दाबायचा. दिसत तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये हा एक नेहमी हा दाबायचा. आता मी तुम्हाला मागून दाखवते. आता हा दाबल्यानंतर ना थोडं समोर यायचं आणि इथून थोडंसा घड्याळचं म्हणजे जे गाडीचं मीटर काढा नाही तर घड्याळचा काटा असतो तो टच करायचा आणि इथून जो ऑप्शन दिसत असेल तो ऑप्शन टच करून द्यायचा मित्रांनो. हा फोटो लावून जाणार बरोबर. आणि फोटो टच करा आणि इथून तुम्हाला 3 डॉट दाबून फिल कंपोजिशन एरिया असं टच करून द्या. एवढं फोटो फिलमध्ये म्हणजे पुरा स्क्रीनवर येऊन जाईल. हा फोटो झाल्यानंतर ना आता काय करायचं, जो खालचा फोटो आहे त्याला टच करा आणि हा जो ऑप्शन आहे तो दाबून द्या. आणि डबल तसंच आपण जो पहिल्या फोटोला गेलं तर तसंच करायचं आहे. हा इथून आलो मी डबल म्हणजे जो रेशो असतो मीटर काटा बनवून केलं आणि ह्याला फुल स्क्रीनमध्ये केलं. एवढं सिम्पल स्टेप आहे मित्रांनो. नेहमी हाच आता इथून थोडं समोर घेतो मी टच करून आणि इथून थोडंसं समोर करून घेतो. एवढं सिम्पल आहे. आणि ह्या डबल फुल स्क्रीनमध्ये आता एवढं झालं मित्रांनो. पाहू शकता हा एक झाला आहे. हा शेवटचा आपला पाहू शकता करून घेतो आणि थोडंसं ॲडजस्ट करून घेतो म्हणजे समोर मागं पाहू शकता. एवढं झालं आहे. आणि हा पण फोटो थोडासा ॲडजस्ट करून घेऊ. ह्याला पण 3 डॉट आपण फुल करून घ्या आणि हा सेकंड फोटो पण. एवढं झालं मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट होऊन जातो. जो फक्त आता जो आयफोन म्हणजे थोडासा वरतं करून घ्या. वरतं केल्यानंतर बरोबर ॲडजस्ट होईल. ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो तुमचा जो पण लोगो असेल
लोगो ॲड करून घ्या. लोगो ॲड केल्यानंतर ना असं प्रकारे दिसेल. तर इथं तुम्हाला आता फोटो चेंज करायचा असेल तर फोटो टच करा, कलर इन्व्हेस्टमेंट जा आणि इथून तुम्हाला स्टारचं बटन दिसत असेल, स्टारवर टच करा आणि इथून तुम्हाला जो फोटो लागत असेल तो घेऊ शकता. पाहू शकता हा फोटो घेतला तर हाच घेतो मी नेहमी आता हा हे तुम्हाला दाखवासाठी जस्ट पाहू शकता. समोर घेतो मी, डबल कलर फील्डमध्ये गेलो, स्टार बोर्ड बटन दाबतो मी आणि जो तुम्हाला फोटो दाखवला तर तो घेतो आणि ॲड करून घेतो मी. फक्त जस्ट दाखवासाठी तुम्हाला आपला रेडीमेड व्हिडिओ तर तुम्हाला देतच असतो मी पाहू शकता. थोडं समोर घेतो मी आणि जे लिरिक्स दिलेले आहे ते लिरिक्स तुम्हाला ऑल ॲडमिशनमधून भेटून जाईल मित्रांनो. हे वाले पाहू शकता जे ग्रुपमध्ये ॲड करून दिलेले आहेत. एवढंच मित्रांनो आपला गॅलरी म्हणजे व्हिडिओज बनवून तयार होतो. बनल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करावं लागेल. सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन दाबून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो. तर आपल्या गॅलरीमध्ये व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. का नक्की कमेंट करा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.